सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा. धन्यवाद. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ग्रुपकडे बघू नका, जरा उजवीकडे बघा. इथं बघा चेरीचं झाड, आपला आवडता विषय. हे फुटलं चेरी झाड फुटलं, बऱ्यापैकी फुटलं चेरी झाड, काय अडचण नाही. पुरात बुडल्यानंतर वाटतच नव्हतं की हे झाड जगेल, पण हळूहळू त्याची राड पानं जाऊन चांगली पानं यायच लागली. पोरं किल्ल्यासाठी मात नाही थांबा, त्याची मजा करतो आता. ए काय करलाय? माती कशाला? किल्ला कुठला किल्ला करणार आहे? प्रतापसिंह? क्या बात कर रहे हैं? प्रतापसिंह किल्ला नाव आहे. प्रतापगड. हा प्रतापगड म्हणते. प्रतापसिंह म्हणा लागलाय. प्रतापसिंह कोण? तालमीचा पैलवान आहे काय? हा, तालमी नाव प्रतापसिंह म्हणून सारखं प्रतापगड सिंह म्हणायचं. म्हणून प्रतापगड म्हणा प्रतापसिंह म्हणा लागलाय. किती माती आणणार आहे? 3 पोती नेऊन ठेवला. अरे मग इकडे नाही की, इकडे नेऊ नका. इथं आम्ही झाड बीड लावतो. ही गाळाच नाही घेऊ, गाळा चांगली असते. ही तयार झाली माती आहे. ही गाळा गाळ नाही घेऊन जावा. ही गाळा आहे तिचा, लक्षात ठेव. ही गाळे पडलेला आहे. ही माती इथली रेडीमेड माती आहे. ही तुम्ही काढलाय नाही, ही रेडीमेड आम्ही झाडबीड लावतो सगळी. ढिगावर नेला का? हा तिथली नाही, ती गाळ आहे. ती पण लालच आहे की गाळ, का नाही? तो गाळ लालच आहे की. ही गाळ आहे. टेकड आहेत ना, ही टेकड हे सगळा गाळ आहे नदीचा. आणि ही जी आहे ही रेडीमेड जमीन आहे. म्हणजे इथं काय गाळ बिळ पडला नाही असं आहे. त्यामुळे ह्याला तर तिकड नाही म्हणून सांगते पूर्ण. डिगरच्या कृष्णाकाठचा टॅक्स भरला का नाही? मातीचा टॅक्स आहे. प्रत्येक पोत्याला 10 रुपये. माहीत ना मला? आता आल्या लोक सांगतील तुम्हाला. इथं टॅक्स गोळा करतात मातीचा. इथली माती नेली की प्रत्येक पोत्याला 10 रुपये. इथली वरली नेली की. अरे टॅक्स समिती आहे. टॅक्स समितीचा अध्यक्ष नाना आहे. नाना देशमुख नाना. मित्र त्याचा. देशमुख नाना मित्र आहे. नाना मोठा माणूस आहे रे, वयस्कर आहे. त्याचा मित्र नाही. बळ्यांना खजिनदार आहे. बळ्यांना माहिती आहे? खजिनदार आहेत. त्या बळ्यांना सांगून द्यावं लागते. बघा नाही तर तुमच्याकडे पैसे परत घेतले नाही तर तुमचा किल्ल्याला. 10 रुपये एक पोतं आहे, लक्षात ठेवा. 10 रुपये एक पोतं. विसरा त्यांनी येऊन तुम्ही जाताय. येतो आता एवढं बघतो नुसतं. आता बळ्यांना येणार आहे, बघून पैसे तुमच्याकडे घेतील कसं? हां, घरात आणून द्यावं लागणार तुम्हाला. इकडे वरला हे एक पोत्याचे 10 रुपये आहे. हां, हे तुम्ही बसला इकडे, इकडनं वर एक पोत्या 10 रुपये. इथनं खाली 1 रुपया पण नाही, कारण हे सगळा गाळ आहे. तुम्ही खालचं 2 घेतला, आता इथलं 1 घेतला ना. 10 रुपये तुम्हाला लागू झालं. मग अर्धा आहे काय? 5 रुपये द्या मग. द्या 5 रुपये. आता मग कधी आणणार आहे? काय संपलं? दिवाळी संपल्या हायश माती आणून देतोस किल्ला. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. भारी बोलला का? झाडाला फुले आली बाबा चेरीच्या. बाद होईल म्हणलेलं, पण झाडं जगले का पाव पुरांत पण जगला. आणि आता लागतात चेरी. याला चेरी लागला कुठला पक्षी खायला, तुम्ही माहिती आहे का? हरियाल पक्षी. हरियाल माहिती आहे? ऐकला कधी? हरियाल म्हणजे महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे तो. आपला राष्ट्रीय पक्षी कुठला आहे? राष्ट्रीय पक्षी कुठला? हंस. अच्छा, राष्ट्रीय पक्षी रे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राज्य पक्षी कुठला आहे? हंस. हंस म्हणजे काय? नाव आहे पक्षाचं. पक्षाचं नाव आहे हंस म्हणून. मी कधी ऐकलं नाही असं नाव. हंस नाही. कावळा. कावळा पण नाही. मग काय? बगळा. गरुड. हरियाला लक्षात ठेवा. हिरवं कबूतर असते. त्याला इंग्लिशमध्ये येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणतात. तिथं बसल्यावर जाताना आरोग्य तुम्हाला दिसेल. हिरवं कबूतर. त्याला हे फळ आवडते, चेरी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी. तिथं येताना तारव 3 बसलेले. आता तुम्हाला दाखवतो फोटो. मी तुम्हाला फोटो पाहिजे, मोबाईल बंद केल्यानंतर तुम्हाला फोटो दाखवतो कसं असते हे. त्या चेरी फळ त्याला आवडते, कोकळ्याला आणि हरियाला. चला डिगरचा कृष्णाकाठ म्हणा. आता बघून म्हणा, डिगरचा कृष्णाकाठ. पाहत चला, पोहत चला. ओके. हाय.